BSc ॲग्रिकल्चर, बॅचलर ऑफ ॲग्रिकल्चर 4 इयर डिग्री कोर्स आफ्टर 12th कालपासनं प्रवेश प्रक्रिया सुरू झालेली आहे. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी कुणाल सर, कल्पतरू एज्युकेशनल सर्व्हिसेस, नागपूर, गडचिरोली, यवतमाळ आणि चंद्रपूर. बऱ्याच दिवसापासून BSc ॲग्रिकल्चर करणारे विद्यार्थी ज्या वेळेची वाट बघत होते ती आतुरता त्यांची आता संपलेली आहे. कालपासनं CT सेलच्या वतीने BSc ॲग्रिकल्चर या 4 वर्ष अभ्यासक्रम डिग्री कोर्सचे जे रजिस्ट्रेशनची प्रवेश प्रक्रिया ते सुरू केलेली आहे आणि 25 जुलै ही अंतिम मुदत आहे. ज्या मुलांना 12वी सायन्स नंतर 4 इयर BSc ॲग्रिकल्चर कोर्समध्ये प्रवेश घ्यायचा असेल, उदाहरणार्थ BSc ॲग्रिकल्चर, BSc हॉर्टिकल्चर, फिशरी सायन्स, फूड टेक्नॉलॉजी, डेअरी टेक्नॉलॉजी, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग बिझनेस अँड मॅनेजमेंट, BTech इन बायोटेक्नॉलॉजी ॲग्रिकल्चर, अशा या विविध 9 ब्रँचेससाठी ही प्रक्रिया होतं. आणि याच्यामध्ये BSc ॲग्रिकल्चर म्हणजे BSc कृषी ऑनर्स आणि ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग या 2 शाखेला विशेष स्कोप असतो. आणि BSc कृषी ऑनर्स हे एक कोर ब्रँच असतं. याची विधिवत प्रवेश प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे. ज्या मुलांना या क्षेत्रामध्ये आवड असेल तर त्यांना रजिस्ट्रेशन करणे अनिवार्य आहे. या BSc ॲग्रिकल्चरच्या प्रवेश प्रक्रियामध्ये तुम्हाला नीट, MST CET, JEE या 3-4ही परीक्षेपैकी ज्या परीक्षेमध्ये जास्त स्कोर असेल त्या स्कोरवर तुम्ही या प्रवेश प्रक्रियेची नोंदणी करू शकता. तुमच्या घरी जर शेती असेल, तुमच्या आईवडिलाच्या नावाने किंवा तुमच्या आजी आजोबाच्या नावाने, म्हणजे आईच्या पण आजी आजोबाच्या नावाने असेल तरी चालेल आणि वडिलाच्या पण आईवडिलाच्या नावाने असेल तरी चालेल. तुम्ही ते ॲड जर केलं तर तुम्हाला 12% अधिकचे ॲड होऊ शकतात. त्यानंतर मित्रांनो, PCM आणि PCB BSc ॲग्रीमध्ये 9 ब्रँच आहेत. काहीला PCM चालतो, काहीला PCB चालते, तर काहीला दोनही ग्रुप चालतात. म्हणून तुम्हाला दोनही ग्रुपवर तुम्ही नोंदणी करू शकता. BSc ॲग्रीमध्ये चांगलं करिअर आहे, चांगल्या संधी आहे, पण डिपेंड ऑन कॉलेज की तुम्ही कोणत्या कॉलेजमधून BSc ॲग्री करता. जेवढं चांगलं कॉलेज तेवढं चांगलं प्लेसमेंट. तर प्रवेश प्रक्रिया पूर्ण ऑनलाईन आहेत. प्रवेश प्रक्रिया अतिशय ट्रान्सपरंट होतात. इथे फक्त आमच्या नॉलेज, स्किल आणि अनुभवाचा तुम्हाला 100% फायदा मिळतो. कारण कोणत्या राऊंड प्रक्रियेपर्यंत थांबलं तर चांगलं कॉलेज मिळू शकतं याचं पूर्ण अभ्यास काउन्सिलरला असतो. म्हणून ज्या मुलांना एक BSc ॲग्रीमध्ये जर चांगलं कॉलेज अचीव करायचं असेल तर नक्कीच तुम्ही कल्पतरूमध्ये काउन्सिलिंगचा विचार करू शकता. तर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, आपल्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा. आणि BSc ॲग्रीमध्ये 12th PCB PCM ग्रुपची अट नसतं. जर तुम्हाला 40 किंवा 45% जरी असेल 12वीत तरी तुम्ही BSc ॲग्रीची प्रवेश प्रक्रिया करू शकता. तर पुढील अपडेटसाठी हे चॅनल सबस्क्राईब करा. इथेच थांबतो. तुम्हाला शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.